रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। संक्रांत आली की संक्रांतीला आपण नेहमीच लाडू, चिक्की किंवा बर्फी ही करतच असतो। तर आज आपण विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी तिलोऱ्या करणार आहोत। अगदी खायला खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात। या संक्रांतीला तुम्ही ह्या तिलोऱ्या नक्कीच करून बघा। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटीच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। हे थोडा वेळ साईडला करून ठेवायचं आहे म्हणजे गूळ आपला हा विरघळला जाईल। गूळ विरघळतोय तोपर्यंत आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी आता एक पॅन ठेवलेला आहे। पॅन छान गरम झाल्यावरती इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेली आहेत। तीळ इथे मी अनपॉलिश वापरलेली आहेत, पॉलिश केलेली नाही आहे। ते मार्केटमध्ये दोन प्रकारचे तीळ मिळतात। एक असे सफेद पॉलिश केलेले तीळ असतात आणि एक ते असे थोडेसे जुनाट असतात, थोडेसे कालसर असतात ना, तर तेच आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचे आहेत। त्याच्यामध्ये ना जो पदार्थ आपण करतो, लाडू असो किंवा चिक्की, ती खायला अतिशय टेस्टी लागते। तर इथे मी आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे। 2 मिनटं याला असं परतून घ्यायचं आहे, थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटानंतर तीळ तर आपले छान भाजले गेलेले आहेत, शिवाय आपलं पीठ ही थोडं छान असं गरम झालेलं आहे। तर गॅस आपल्या इथे बंद करून घेतलेला आहे आणि ह्याला आपण आता एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे आपण काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मैदा घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी जायफळ पावडर घेतली आहे 1 चमचा। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे। थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे गुळाचं पाणी आपण तयार केलं होतं त्या पाण्यामध्येच हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी सगळ्या पिठाला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पाणी तुम्हाला लागलं ना त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ मळताना जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि थोडं सैली मळायचं नाही, मीडियमच साईज आपल्याला पाहिजे आहे। तुम्ही पाहू शकता बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आणि 10 मिनटं आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटानंतर आपल्याला तिलोऱ्या करायला सुरुवात करायची आहे। तर इथे 10 मिनटं आपली झालेली आहेत आणि आता आपल्याला तिलोरी करायला सुरुवात करायची आहे। तसं मी ते हुंड्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। लाटताना तुम्ही एकदम पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि एकदम पण जाड नाही लाटायचं आहे, जेणेकरून आपल्या तिलोऱ्या हे आतपर्यंत शेकल्या जाणार नाहीत। मग मीडियमच आकाराची आपल्याला ही ते पोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकताय बघा याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीने इथे मी ठेवलेली आहे। इथे माझ्याकडे कुकीज कटर आहे, तर तुमच्याकडे नसेल तर एखादी साधी वाटी जरी असेल ना तर त्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही गोलाकार करू शकता। इथे माझ्याकडे स्टार आकाराचे कटर आहे त्यामुळे मी ते काढलेलं आहे आणि तिलोऱ्या ह्या गोल आकाराच्या असतात, पण इथे आपण स्टारच्या आकाराच्या केलेल्या आहेत। दिसायलाही ती खूप छान दिसतात बघा। बाटलीच्या झाकणाने सुद्धा तुम्ही ह्या गोलाकार तिलोऱ्या काढून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने इथे मी आता तिलोऱ्या करून घेणार आहे। इथे मी सर्व करून घेतलेलं आहे आणि किती छान दिसत बघा, स्टार आकार किती सुंदर दिसत आहे। आता बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये। ह्याची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। सुरुवातीला तेल छान तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला गॅस स्लो करून ह्या तिलोऱ्या घालायच्या आहेत। लो टू मीडियमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। छान असं मीडियम गॅसवरती जर तळून घेतलं ना तर ते आतपर्यंत छान अशा खुसखुशीत होतात आणि खायलाही मस्त एकदम टेस्टी लागतात। दोन्ही बाजूनी छान अशा खुसखुशीत होईपर्यंत ह्या तिलोऱ्या आपण तळून घेणार आहोत। तुम्ही ह्या तिलोऱ्या कधी केल्यात का किंवा तुम्हाला हा पदार्थ माहीत आहे का, मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आता याचा कलर पण बघा किती छान झालेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत आणि मस्त एकदम खुसखुशीत झालेले आहेत। या सगळं असं काढून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते पूर्ण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। अजिबात ही ऑइली होत नाहीत या। तुम्ही बघू शकताय बघा छान असा पदार्थ आपला मस्त हा संक्रांतीसाठी तयार झालेला आहे। संक्रांत स्पेशल तिलोऱ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.